नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानबाग आणि मी गोष्टी सांगतो. तुम्हाला माहितीच आहे. तर सगळ्यांना पहिल्यांदी स्वागत तुमचं. आपण ऐकत आहोत माझी कथा चरणहीन. चरणहीनच्या मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं, की राजा क्षेमगुप्ताचा मृत्यू झाला होता आणि फाल्गुननं दिद्दाचा काटा काढण्यासाठी तिला बदला घ्यायचा तिचा ठरवलं होतं, की राज्य स्वतःच्या ताब्यात घ्यायचं. चांगली संधी त्याला चालून आली होती आणि तो ती वाया जाऊ देणार नव्हता. पुढे काय झालं ऐकूया आजच्या भागात. क्षेमगुप्ताच्या मृत्यूची संधी साधून फाल्गुननं दिद्दाचा काटा कायमचा काढून टाकायचं ठरवलं. सर्व राज्यात 7 दिवसाचा दुखवटा जाहीर केला. महाराज क्षेमगुप्तांच्या अंत्यसंस्काराची तयारी श्रीनगरमध्ये चालू झाली. संपूर्ण चंदनाची चिता रचली गेली. राजपुरोहितांच्या देखरेखीखाली सर्व अंतिम संस्कार चालू होते. एक पुरुष उंचीच्या चितेवर महाराजांचं शरीर ठेवण्यात येणार होतं. राजवाड्याच्या प्रांगणातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. चारही राण्या, तिथली अर्थात आपल्याला चित्रलेखा माहिती आहे, उरलेल्या दोघी इतक्या महत्वाच्या नव्हत्याच, उर्मिला आणि तिलोत्तमा, आणि चौथी दिद्दा. तर चारही राण्या, सर्व मंत्री दल, राजमाता द्वारकादेवी सुद्धा अंत्ययात्रेत सामील झाले होते. शेकडो दास दासी आणि महाराज क्षेमगुप्ताच्या उपस्त्रिया सुद्धा अंत्ययात्रेत हजर होत्या. हजारो नागरिक, तांत्रिण, एकांगी, बाकीचे सैनिक झाडून सगळे हजर होते. क्षेमगुप्ताचा देह चितेजवळ आणून ठेवला गेला. तिथे पुढले विधी सुरू झाले. एक नक्षीदार खांब तिथे बाजूला असा उभा पुरलेला होता. तो होता सतीचा खांब. एकदा त्याला पूजा करून त्याच्या नयनाला नमस्कार केला की मग सतीचा परतीचा मार्ग बंद, अशी प्रथा होती. तर प्रधान फाल्गुन दिद्दाच्या जवळ आला आणि म्हणाला, महाराणी, आपल्याला महाराजांबरोबर सहगमन करायला हवं. त्यानं आपलं पातिव्रत्य सिद्ध होईल आणि आपल्याला दिगंत कीर्ती सुद्धा मिळेल, स्वर्गप्राप्ती होईल. ही संधी दवडू नका. महाराणी, महाराजांबरोबर आपण सती जा. दिद्दानी चंपून फाल्गुनकडे बघितलं. होय महाराणी, तुम्ही सती जायलाच हवं. फाल्गुन तिच्यावर दबाव आणत होता. सगळीकडे कुजबूज सुरू झाली. फाल्गुननं आपले लोक बरोबर आणून जनतेमध्ये पसरून ठेवले होते. त्यांनी एक एक करून बोलायला सुरुवात केली. एक जण म्हणाला, बरोबर आहे, महाराजांबरोबर महाराणीनं सती जायलाच हवं. 7 जन्मांच्या गाठी असतात. महाराजांना मोक्ष मिळवण्यासाठी बरोबर राणी हवीच. दुसरा म्हणाला, हो, शास्त्रामध्ये याला राणीचं कर्तव्य म्हटलंय. तिसऱ्यानं सांगितलं, हो, महाराज यशस्कर यांची पत्नी यशोदा ती सुद्धा सती गेली होती, त्यामुळे महाराणींनी सती जायलाच पाहिजे. आता सगळीकडे कुजबूज सुरू झाली लोकांमध्ये. याच्या उलट जे फाल्गुनच्या पक्षाचे नव्हते ते उलट बोलत होते. महाराज गेले यांचं दुःख आम्हाला आहे. महाराणींनी कशाला सहगमन करायला हवं. राजकुमार अभिमन्यू अजून लहान आहे. पालन पोषणासाठी महाराणींचं जिवंत राहणं आवश्यक आहे. दोन्ही बाजूनी बोलणारे लोक होते. पण प्रधान फाल्गुननी परत दिद्दावर दबाव आणायला सुरुवात केली. वलगा तिला सांगत होती सती जायची काही गरज नाही. मंत्री नरवाहन जवळ आले. त्यांच्या लक्षात आलं हा सर्व प्रधान फाल्गुनचा डाव आहे. एकदा का दिद्दा मरण पावली की सगळं राज्य फाल्गुनच्याच हातात. ते म्हणाले, महाराणी साहेब, तुम्ही सती जायची काय आवश्यकता नाही. राजकुमाराची देखभाल करण्यासाठी तुम्ही राहणं आवश्यक आहे. बालवयाच्या राजकुमारांना काही दगाफटका झाला तर राज्य परक्या हातात जाईल. त्यामुळे आपण सहगमन करू नये, अशी माझी विनंती आहे. राजमाता द्वारकादेवी जवळ आल्या. त्या म्हणाल्या, मुली, तू या फाल्गुनच्या डावाला बळी पडू नकोस, अशी माझी इच्छा आहे. माझ्याकडे बघ. महाराजांच्या मृत्यूनंतर मी कुठे सती गेले. त्यामुळं क्षेमाच्या मृत्यूनंतर तू सती जायची काही गरज नाही. पण प्रधान फाल्गुन पुन्हा पुन्हा दिद्दाला सती जाण्याबद्दल पटवून देत होता. दिद्दाच्या लक्षात त्याचा डाव आधीच आला. तिनं जाहीर केला, महाराज मरण पावले. आताच्या त्यांच्या आयुष्यात त्यांना साथ देण्याची गरज आहे. आम्ही त्यांच्या चौघी राण्या आजपर्यंत एकमेकींशी सख्या बहिणीसारख्या वागत आलो. सहगमन करण्याचं पुण्य मी एकटीनं घ्यायचं आणि बाकीच्यांना त्यापासून वंचित ठेवायचं हे योग्य होणार नाही. त्यामुळे आम्ही चारही राण्या त्यांच्याबरोबर सहगमन करू. प्रधानजी, इतर राण्यांनाही सहगमनाला तयार करा. आता चित्रलेखा हात धरली, कारण तिला असं काय होईल याची अपेक्षा नव्हती. आता दिद्दा बरोबर तिलाही सहगमन करणं भाग होतं. प्रधान फाल्गुन सुद्धा बावचळून गेला की दिद्दा असं काही बोलेल असं त्यालाही वाटलं नव्हतं. आता दिद्दाला सती जायला भाग पाडायचं तर चित्रलेखाला सती जाणं भाग होतं. नाईलाजानं तो चित्रलेखाकडे गेला. राणीसाहेब, महाराणी म्हणतात ते बरोबर आहे, तुम्ही सुद्धा सती जायला पाहिजे. पण आबा पण फाल्गुनला मुलीच्या प्रेमापेक्षा सत्तेचा मोह जास्त होता. बेटा, अशी सुवर्ण संधी सोडू नकोस. महाराजांबरोबर 4 राण्यांनी एकत्र सती जाणं असं आजवर कधी झालं नसेल. सती जायची तयारी कर.
चित्रलेखा बराच वेळ विरोध करत राहिली, पण शेवटी फाल्गुननं तिला पटवून दिलं. ती सहगमन करायला तयार झाली. बाकीच्या दोन राण्यांचा प्रश्नच नव्हता, त्यांना तयार व्हावंच लागलं. चारही सती अंगभर दागिने घालून रेशमी शुभ्र वस्त्र नेसून तयार झाल्या. रीतीप्रमाणे त्या मिरवणुकीनं सतीच्या खांबाच्या दिशेने चालत जाणार. येताना सर्व दागिने जनतेमध्ये वाटणार. हे सतीचे दागिने जनतेला प्रसाद म्हणून वाटायचे, ते आपल्या देवघरात ठेवून त्याची पूजा करणार. आणि सती शेवटी वर जाऊन चितेवर चढणार आणि महाराजांबरोबर सहगमन होणार. तर मिरवणूक सुरू झाली. चारही सती निघाल्या. दिद्दानी राणी चित्रलेखाला सांगितलं, राणी चित्रलेखा, पूर्वी आपल्यात जे काही झालं त्याबद्दल मला क्षमा करा, पण तुम्ही ज्येष्ठ आहात. स्वर्गाच्या मार्गावरून जाताना कोणावर अन्याय व्हावा असं मला वाटत नाही. तुमचा ज्येष्ठतेचा हक्क मी डावलू इच्छित नाही. मोठ्या राणी तुम्ही आहात. अग्रपूजेचा मान तुमचा आहे. तुम्ही पुढे व्हा. चित्रलेखा पुढे झाली. लोक जय जयकार करत होते. राणी चित्रलेखांचा विजय असो. चित्रलेखानं पुढे येऊन सतीचा खांब पुजला आणि चितेच्या बाजूला लावलेल्या शिडीवरून वर चढून ती चितेवर जाऊन बसली. तिनं महाराज क्षेमगुप्तांचं मस्तक मांडीवर घेतलं. तिच्या पाठोपाठ राणी तिलोत्तमा, राणी उर्मिला निघाल्या. सगळ्यात पाठी महाराणी दिद्दा होती. तिलोत्तमाने खांब पुजला, ती चितेवर जाऊन बसली. राणी उर्मिला चितेवर चढून बसली, ती महाराजांच्या पार्थिवाचे पाय चेपायला लागली. सर्वात मागे होती महाराणी दिद्दा. तिच्या बरोबर होता लहानगा अभिमन्यू. त्याला काय कळत नव्हतं. वलगा मात्र शांतपणे बाजूला उभी होती. जे होतं ते ती टाळू शकत नव्हती. डोळ्यातनं पाणी वाहत होतं. संथ पावलं टाकत दिद्दा चालत होती. चालताना तिचं लंगडणं सगळ्यांना स्पष्टपणे दिसत होतं. तिला सती जाऊ नको म्हणून राजमाता द्वारकादेवीनी परत सांगितलं, मंत्री नरवाहांनी सांगितलं, पण दिद्दानी काय ऐकलं नाही. दिद्दा बाल अभिमन्यूचा हात धरून सतीच्या खांबाच्या जवळ आली. राजपुरोहित पुढे आले. त्यांच्या हातात पूजेची थाळी होती. त्यांनी ती दिद्दाच्या पुढे केली, पण दिद्दा ती हातात घेईना. तिचं लक्ष दुसरीकडे होतं. ही थाळी घ्या महाराणी, राजपुरोहित म्हणाले. इतक्यात दिद्दानं आपला उजवा हात उंच केला. सगळीकडे शांतता पसरली. स्पष्ट शब्दात ती बोलू लागली, महाराजांचं निधन झालं. मी विधवा झाले. त्यांच्याबरोबर सहगमन करायचं ही सुवर्ण संधी मी सोडू नये असं प्रधानजींनी सांगितलं आणि ते मी मानलं. पण या सगळ्यात मला एका गोष्टीचं विस्मरण झालं. काश्मीरचं राज्य अजून अस्थिर आहे. या अस्थिर राज्याचं एका स्थिर आणि बलवान साम्राज्यात रूपांतर करावं अशी दिवंगत महाराजांची इच्छा होती. मी जर आता सती गेले तर माझ्यासाठी स्वर्गाची दारं खुली होतील, पण महाराजांची इच्छा अपूर्ण राहील. त्यामुळे मी फक्त स्वतःचा विचार करावा का, मी स्वार्थी व्हावं का, असा मी विचार केला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की महाराजांची इच्छा अपूर्ण राहिली तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नसेल तर मी स्वर्गात जाऊन काय करू. तिनं अभिमन्यूला वर उचलून घेतलं. पुढे बोलायला लागली, अभिमन्यू अजून लहान आहे. राज्य सुरक्षित नाही. पश्चिमेकडून गांधारांचं सैन्य लोहारींवर हल्ला करायला येत असल्याची बातमी आहे. त्यानंतर त्यांना काश्मीरचा मोह पडणारच. अशा वेळेला या राज्याची महाराणी म्हणून मी केवळ स्वतःच्या स्वर्गप्राप्तीचा स्वार्थी विचार बाजूला ठेवणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे, आणि याची मला जाणीव झाली. त्यामुळे खूप विचार करून मी सहगमन न करण्याचा निर्णय घेते. महाराजांच्या सोबतीला बाकीच्या 3 राण्या आहेतच. मी नसले तरी फारसा फरक पडणार नाही. त्यांना स्वर्गप्राप्ती होईलच. पण त्यांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी मी माझ्या समोर असलेल्या स्वर्गप्राप्तीच्या सुवर्ण संधीचा त्याग करायला तयार आहे. इतकं बोलून तिनं राजपुरोहितांना नमस्कार केला आणि ती मागे वळली. महाराणी दिद्दा यांचा कोणीतरी आरोळी दिली. विजय असो, शेकडो कंठांनी उत्तर दिलं. त्या जय जयकारात क्षेमगुप्ताची चिता पेटवण्यासाठी हातात चळता पलिता घेऊन राजपुरोहित पुढे आले. लहानग्या अभिमन्यूच्या हातात तो देऊन त्यांनी चितेला अग्नी द्यायला सांगितलं. धडधडून पेटलेल्या चितेत 3 राण्या सती जात होत्या. फाल्गुनचा डाव त्याच्यावरच उलटवून महाराणी दिद्दा परत माघारी आली. क्षेमगुप्ताचा अंत्यविधी पार पडला. पण ज्या पद्धतीनं दिद्दानं चतुराईनं फाल्गुनच्याच कृतीमुळे चित्रलेखाला चितेवर चढवलं, त्याचा बदला घ्यायला फाल्गुन आतुर झाला होता. दिद्दानी ताबडतोब पुढचा राजा म्हणून अभिमन्यूचा राज्याभिषेक करायची योजना आखली, पण प्रधान म्हणून फाल्गुन तिला संपूर्णपणे नामंजूर होता. क्षेमगुप्ताचा मृत्यू पौष पौर्णिमेला झाला होता. सुतकाचे दिवस पार पडले की लवकरात लवकर राज्याभिषेक उरकून घ्यायचा, असं तिचं मत होतं. तिनं नरवाहनला बोलवलं. नरवाहन येऊन हजर झाला. प्रणाम महाराणी. या मंत्रीजी, तुम्हाला एका महत्वाच्या कामासाठी आम्ही बोलावणं केलं. आज्ञा महाराणी. तिथं अनेक सुस्कारा सोडला. जिथे महाराजच राहिले नाही तिथे महाराणी कुठली. आमच्यासाठी तुम्ही सदैव महाराणीच आहात महाराणी. ते राहू दे.
आम्ही तुम्हाला अशासाठी बोलावणं केलं की लवकरात लवकर अभिमन्यूचा राज्याभिषेक करून घ्यावा असं माझ्या मनात आहे. विचार चांगला आहे महाराणी. राज्य सुरळीत चालायचं तर त्याला एक राजा हवाच. होय मंत्रीजी, पण अभिमन्यू अजून लहान आहे. त्यामुळे जरी तो सिंहासनावर बसला तरी त्याच्या वतीनं तो सज्ञान होईपर्यंत राज्य आम्हीच चालवणार आहोत. आपला विचार योग्यच आहे महाराणी. हो, पण त्या राजाच्या आज्ञा अंमलात आणायच्या तर एक चांगला आणि सक्षम प्रधानही हवा, जो राजाचा हितचिंतक असेल, विश्वासू असेल. होय महाराणी. दुर्दैवानं गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या त्यामध्ये प्रधान फाल्गुन यांनी आमचा विश्वास गमावलाय. राज्याला यापुढं त्यांची कितपत मदत होईल याबद्दल आम्ही साशंक आहोत. नरवान काही न बोलता खाली मान घालून उभा राहिला. काय झालं मंत्रीजी, तुम्ही काही बोलत का नाही? महाराणी, माझं आणि प्रधानजींचं वैयक्तिक नातं जरी इतकं खास नसलं तरी आपला विश्वास गमावण्यासारखं त्यांनी काही केलं असेल असं मला निदर्शनास आलेलं नाही. त्यामुळे महाराणी, मला जे माहीत नाही त्याबद्दल मी काही मतप्रदर्शन करणं योग्य ठरणार नाही. मंत्रीजी, तुम्हाला काय वाटतं, मी सती जाण्याबद्दल प्रधानजी इतके आग्रही का होते? महाराणी, त्यांनी आधीच सांगितलं होतं यामुळे तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल. हो ना, मग मला हे सांगण्यापूर्वी त्यांनी हे राणी चित्रलेखाला का नाही सांगितलं? नरवाहन झटकन मान वर केली. त्यांना मी सती जायला हवं होतं, म्हणजे त्यांना निरंकुश सत्ता उपभोगता आली असती. हा विचार नरवहन केला नव्हता. दिदा पुढे बोलू लागली. मी कधीच सती जाणार नव्हते. फक्त ही संधी साधून मी माझ्या मार्गात येऊ शकणाऱ्या चित्रलेखाचा काटा दूर केला. म्हणजे महाराणी? हो. होकारार्थी मान हलवी दिद्दा म्हणाली. तुम्ही आणि राजमाता जेव्हा मला सती जाऊ नकोस म्हणून सांगत होता त्याच्या आधीच मी सती न जायचा निर्णय घेतलेला होता. पण चित्रलेखाचा काटा रस्त्यातून काढून टाकायचं तर ते नाटक आवश्यक होतं. आणि मग राणी तिलोत्तमा आणि राणी उर्मिला? त्यांचा बळी जावा अशी माझी इच्छा नव्हती, पण त्यांचं दुर्दैव नको त्यावेळी त्या नको त्या पदावर होत्या. आणि त्या जिवंत राहून मला त्यांचा उपयोग काहीच होणार नव्हता. झाला तर त्रासच झाला असता. नरवान थक्क झाला. तिला सगळे केवळ क्षेमगुप्ताची लाडकी राणी म्हणून पाहत होते. तिची बौद्धिक झेप इतकी असेल याचा नरवाहन विचार सुद्धा केला नव्हता. दिद्दा पुढे बोलू लागली. तर मंत्रीजी, प्रधान फाल्गुन यांच्या जागी मी तुम्हाला प्रधान म्हणून नेमावं असा विचार करत होते. तुमची तयारी आहे का हे विचारायला मी तुम्हाला आज बोलावलं. नरवाहनला मनातही कधी न आलेली संधी स्वतःहून चालून आली होती. पण तो हातातून जाऊ न देण्या इतका तो नक्कीच सुज्ञ होता. महाराणी, तो माझा गौरवच असेल. ठीक आहे. अभिमन्यूच्या राज्याभिषेकानंतर लगेचच तुम्हाला प्रधानपदाची वस्त्र दिली जातील. आणखी एक काम आहे. राजमहालात दुर्धर आणि हरी हे दोन सेवक आहेत. एक मुत्पाक वस्तूंची आवक जावक बघतो, दुसरा शस्त्रागारात आहे. दोघंही प्रामाणिक आहेत. पण महाराजांच्या राजवटीत त्यांच्या प्रामाणिक पदाची कदर केली जात नव्हती. त्यांना तिथून उचलून राज्य कारभारात कुठंतरी मुरवावं असं मला वाटतं. मी त्यांना तुमच्या हाताखाली देईन. त्यातून कोणाला कुठलं पद द्यायचं हा त्यांची परीक्षा करून तुम्हीच निर्णय घ्यायचा आहे. जशी आज्ञा महाराणी. तिला प्रणाम करून नरवाहन निघून गेला. यानंतर दिद्दानं कंपनेश रक्क याला बोलवलं. रक्क हजर झाला. प्रणाम महाराणी. या कंपनेश, सैन्याची हालहवाल कशी आहे? ठीक आहे महाराणी. प्रधान फाल्गुन आमच्यावर रागवलेले आहेत ना? महाराणी, माझी आणि त्यांची महाराज गेल्यापासून भेटच झालेली नाही. त्यामुळे मी काही सांगू शकत नाही. असं? पण साधारण 1.5 महिन्यापूर्वी तुम्हाला त्यांनी जेवायला घरी बोलवलं होतं तेव्हा काय म्हणत होते? रक्काला उभ्या जागी घाम फुटला. आपल्या आणि फाल्गुनच्या भेटीची माहिती दिद्दाकडे असेल असं त्याला वाटलं नव्हतं. काही विशेष नाही. त्यांच्याकडे शिराझी मद्याची सुरई आली होती. त्या मद्याचा आस्वाद घेण्यासाठी त्यांनी बोलावलं होतं. दिद्दाचा कोणीतरी हस्तक फाल्गुनच्या पदरी असणार हे रक्काला कळून चुकलं होतं. हो का? असेल कदाचित. आणि महाराजांच्या अंत्यसंस्कारानंतर तुम्ही काय त्यांच्या घरी जाऊन एकटेच उरलेलं मद्य संपवून आलात का? क्षमा महाराणी, तेव्हा माझी त्यांची भेट झाली होती. पण ती अशीच भेट असल्यामुळे मगाशी मी नाही म्हटलं. कंपनेश, तुम्ही आणि ते काय बोललात याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण विचारते याचं स्पष्ट आणि खरं खरं उत्तर द्या. तुमची निष्ठा राज्याशी असणार आहे का प्रधान फाल्गुन यांच्याशी? महाराणी, प्रधानजी सुद्धा राज्याला योग्य वागत असंच वागतात. त्यामुळे आणि उद्या ते असे नाही वागत राहिले तर? महाराणी, माझी निष्ठा राज्याशीच आहे. नक्की? होय महाराणी. उत्तम. लवकरच आम्ही अभिमन्यूचा राज्याभिषेक करणार आहोत. राज्याशी एकनिष्ठ आहात म्हटल्यावर कंपनीश पदावर तुम्हीच राहणार. उत्तम आहे. तुम्हाला एक मुलगा आहे ना? होय महाराणी. एक मुलगा आणि 2 मुली. रक्काला हे मधूनच कुठून आलं कळेना. आणि 2 पत्नी आहेत. होय महाराणी. या दोघींपैकी मुलगा कोणाचा आहे? महाराणी, थोरल्या पत्नीला 2 कन्या आणि धाकटीला 1 पुत्र. असं. मुलगा केवढा आहे? 6 वर्षाचा. आणि मुली कन्या काय वयाच्या आहेत?
थोरली 15 वर्षाची आणि धाकटी 12. पुढल्या वर्षी थोरलीच्या लग्नाचं बघायचं म्हणतोय. उत्तम. कोणी चांगल्या राजघराण्यातला उपवर मुलगा लक्षात आला तर नक्की सांगेन मी. आता असं करा, तुमचा मुलगा जवळजवळ अभिमन्यूच्याच वयाचा आहे म्हणताय ना? होय महाराणी. मग त्याला आणि त्याच्या आईला इतकं सुतक संपलं की राजवाड्यात राहायला यायला सांगा. अभिमन्यूला त्याच्या वयाचा खेळगडी मिळेल. तुमच्या मुलालाही अभिमन्यूच्या बरोबर शिकता येईल. रक्काला काय बोलायचं कळेना. तो दिद्दाला नकार देऊ शकत नव्हता आणि या बहाण्यानं आपल्या मुलाला ती ओलीच ठेवणार आहे हे समजून सुद्धा काही करू शकत नव्हता. होय महाराणी, आज्ञाप्रमाण. ठीक आहे, तुम्ही निघालात तरी चालेल. प्रणाम महाराणी. प्रणाम करून रक्क माघारी वळला तितक्या त्याच्या कानावर शब्द आले, आणि कंपनेश, फाल्गुनना सांगा एकांगी हे सैन्याचाच भाग आहेत, त्यामुळे ते कंपनेशाची आज्ञा मान्य करतील. पण त्यांची एकनिष्ठता कंपनेशाशी नाही, ती राज्याशी आहे. जर कधी भविष्य काळात कंपनेश राज्याशी दगाबाज झालाय असं त्यांना वाटलं तर ते कंपनेशाची सरळ कत्तल करू शकतात, कारण ते एकनिष्ठ आहेत, स्वार्थी आणि लोभी नाहीत. या तुम्ही. आपलं आणि प्रधान फाल्गुनचं बोलणं एकांगीवरून झालं हे जर महाराणी दिद्याला माहीत असेल तर तिचे हेर फाल्गुनच्या घरात आहेत हे रक्काला कोणी सांगायची गरज नव्हती. पण ते तिथे आहेत हे जर फाल्गुनला आपण सांगितलं तर ते सुद्धा महाराणीपर्यंत नक्की पोहोचणार हे सुद्धा त्याला कळत होतं. त्यामुळे फाल्गुनशी या विषयावर बोलायचं नाही हे त्यानं ठरवून ठेवलं. गोष्टीचा भाग इथेच थांबूया. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. ऐकत राहा चरणहीन आणि एक होता परमेश्वर, ती सुद्धा कथा एकीकडे ऐकायला हरकत नाही. भेटूया पुढच्या भागात चरणहीच्या. धन्यवाद.